श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर कशा आहात सगळ्याजणी? खूप दिवसांनी व्हॉईस रेकॉर्ड करते. तर खूप दिवसांनी इच्छा होती की चॉकलेट बनवून पाहावेत. तर नेमकीच फेसबुकला मी रील्स पाहिली हेल्दी चॉकलेट बनवण्याची, आणि तेही कुठल्याही प्रकारे साखरेचा वापर न करता. तर खरंच ताईंना, आपल्या घरात लहान मुलं असतात आणि किंवा आपण स्वतःसुद्धा चॉकलेट कोणाला नको असतं, सगळ्यांनाच आवडतं. पण जास्त गोड खाण्यापेक्षा मग असं घरी बनवलेलं कधीही चांगलं राहतं. आणि अजिबात यामध्ये साखरेचा वापर नाही आहे. तर मलाही म्हणजे आवडलंच नाही. म्हटलं चला बनवून बघावं, आणि फर्स्ट टाईम ट्राय केलं आहे, तेही तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे सगळं साहित्य घेतलेलं आहे. तुम्ही पाहिलंच की साखरेचा वापर केलेला नाही आहे. तर गूळ आणि मध घेतलेली आहे. त्यानंतर मनुके जे आहेत ते मी छोटे छोटे कट करून टाकलेले आहेत. त्यानंतर मखाणे घेतलेत, शेंगदाणे घेतलेले आहेत, आणि ओट्स. मुळात म्हणजे ओट्स आणि मखाण्याचे चॉकलेट्स आहेत. छान वाटतं ना ऐकायला. तर मलाही खूप आश्चर्य वाटलं, म्हटलं कसे होतात कसं नाही. तर पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. छान असं ते रोस्ट करून म्हणजे भाजून घेतलेले आहे काही साहित्य, आणि छान मिक्सरला ग्राइंड करून भरड अशी बनवून घेऊन त्यामध्ये सगळं आवडीप्रमाणे, म्हणजे गोड किती पाहिजे त्यानुसार ते सगळं मिक्स करून तूप घेऊन 2 चमचे त्यामध्ये अशा प्रकारे असा गोळा तयार झाला पाहिजे. म्हणजे आपलं चॉकलेट वळवायला रेडी आहे. कुठल्याही आकाराचा आकार तुम्ही देऊ शकता, शेप देऊ शकता चॉकलेटला. आणि खरंच म्हणजे इतकं छान झालेलं ना, कमाल झालेली, कमाल. घरच्या घरीच. आणि मेन म्हणजे ते चॉकलेट व्हिडिओमध्येच पाहिजे की चॉकलेट विरघळायला काय करावं लागतं. तर खाली ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये पाणी ठेवून, आणि त्यावर एखाद्या काचेच्या बाउलमध्ये किंवा स्टीलचा भांडासुद्धा वापरू शकतो. तर अशा पद्धतीने छान चॉकलेट विरघळून घेतला, आणि त्यामध्ये हे तयार केलेले सारण जे होतं, गोळे तयार केलेले जे चॉकलेटचा आकार देऊन, ते त्यामध्ये छान असे दोन्ही बाजूनी डुबवून छान चॉकलेट तयार करून घेतलं. आणि चॉकलेट तयार केल्यानंतर 5 मिनटं फ्रीजमध्ये रेस्ट करून घेतलं. आणि पाहू शकता मस्त असं ओट्स हेल्दी चॉकलेट तयार आहे. तर तुम्ही लाईक करायला विसरू नका.